नमस्कार मित्रांनो, आता आपण बघणार आहे झेडपी भरती 2023 बद्दल जे राहिलेले पद आहेत त्यांच्याबद्दल एक अपडेट बघणार आहे की नेमकी जी एग्जाम आहे ती कधीपर्यंत होऊ शकते। ग्रामसेवक, आरोग्यसेवक, पर्यवेक्षिका ह्या ज्या पदांची परीक्षा अजून व्हायची आहे ती परीक्षा कधीपर्यंत होऊ शकते अंदाजे ती आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघा, सध्या डिसेंबर महिन्यामध्ये फार्मसी ऑफिसर 26/12/2023 पर्यंत एग्जाम होणार आहे, म्हणजे 21 आणि 26। तर हा डिसेंबरचा टाइम टेबल प्रसिद्ध करण्यात आलेला होता आणि परीक्षासुद्धा यांची सुरू आहे। आणि त्यानंतर बघा, ज्या पदांची परीक्षा बाकी आहे ते पद आहे ग्रामसेवक, त्यानंतर आरोग्य परिचारिका म्हणजे आरोग्यसेवक महिला, त्यानंतर बघा हेल्थ वर्कर मेल, त्यानंतर हेल्थ वर्कर मेल 40% आणि मुख्य सेविका पर्यवेक्षिका। तर ह्या पदांची पेपर अजूनपर्यंत बाकी आहे। तर या पदांची एग्जाम होईल कधीपर्यंत हे सर्वांना प्रश्न पडलेला आहे। तर हे जेवढे पद आहे या पदामध्ये पेशाशास्त्र येत आहे। पेशाशास्त्र येत असल्यामुळे पेशाचा जो रिझल्ट आहे सुप्रीम कोर्टाचा तो 9 जानेवारीला लागणार आहे। म्हणजे 9 जानेवारीला पेशाचा रिझल्ट लागेल, म्हणजे त्याच्यावरती सुनावणी होईल आणि सुनावणी झाल्यानंतर नेमकं काय रिझल्ट येतो त्या रिझल्टनुसार या जी पदं राहिलेल्या या पदांची एग्जाम होणार आहे। आता बघा, कृषी विभागामध्ये एग्जाम आहे 16 व 19 जानेवारीला एग्जाम होणार आहे। आणि त्यामध्ये बघा काय नमूद केलेलं आहे, तर पदभरतीस निर्बंध असल्याने फक्त नॉन पेशा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी भरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे, कृपया याची नोंद घ्यावी। म्हणजे फक्त जे नॉन पेशामध्ये ज्या जागा आहे, कारण कृषी विभागामध्ये सुद्धा पेशाच्या जागा आहेत, त्यामुळे फक्त यामध्ये जे विद्यार्थी नॉन पेशामध्ये येतात त्याच विद्यार्थ्यांची एग्जाम होणार आहे। बाकीचे विद्यार्थी पेशा क्षेत्रामध्ये येतात किंवा पेशा अंतर्गत येतात त्यांची एग्जाम होणार नाही आहे आणि ही एग्जाम IBPS कडून कंडक्ट करण्यात येणार आहे। तर याच्यामध्ये डायरेक्टली नमूद केलेलं आहे, तर जसं कृषी विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तसं ZP कडून सुद्धा होण्याचे चान्सेस आहे। आता डिपेंड आहे की 9 तारखेला जो रिझल्ट येईल त्या रिझल्टमध्ये नेमकं काय होणार। तर आणि समजा 9 तारखेला जर सुनावणी झाली आणि त्याच्यामध्ये जर पेशा किंवा नॉन पेशा यांच्याबद्दल जर एग्जाम घ्यायची ठरली आणि जर जसं कृषी विभागाने केलेलं आहे, जसं की नॉन पेशा क्षेत्रातील रिक्त पदांची जी जागा आहे त्या भरून घेत आहे किंवा त्यांची एग्जाम घेत आहे, तसं ZPचं सुद्धा होऊ शकते। आणि ते जर झालं तर समजा 16 व 19 तारखेला कृषीचा पेपर आहे आणि त्यानंतर एक्साईज डिपार्टमेंटचा सुद्धा पेपर आहे। तर हे सर्व पदं असल्यामुळे यांचा पेपर जानेवारीच्या लास्ट वीकमध्ये किंवा फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये होण्याचे चान्सेस आहे। तर ग्रामसेवक, त्यानंतर आरोग्य सेविका, हेल्थ वर्कर मेल 50%, हेल्थ वर्कर 40% आणि मुख्य सेविका पर्यवेक्षिका, तर यांचा पेपर 9 तारखेला कोर्टाचा रिझल्ट लागल्यानंतर त्यानुसार होण्याचे चान्सेस आहे। आणि पेपर हे जानेवारीच्या लास्ट वीकमध्ये किंवा फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये होऊ शकते जर नॉन पेशाचे जर एग्जाम घ्यायची ठरली तर नेमकं आता काय होते तर हे 9 तारखेला आपल्याला कळणार आहे। तर 9 तारखेला सुप्रीम कोर्टाचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।